नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल आणि मस्त आणि मजेत असायला पाहिजे, कारण माणसाचा जन्म एकदाच आहे, आयुष्यामध्ये वन्स मोर नाहीये. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. तुम्हाला नाचू वाटतंय नाचा, फिरायला जाऊ वाटतंय फिरायला जा, प्रवास करू वाटतंय प्रवास करा, तुम्हाला चांगलं चांगलं खायला आवडतंय खाऊन घ्या, चांगले कपडे घालायला आवडते लिहून घ्या, पण मन मारून जगू नका. कारण आयुष्य आहे म्हणून आहे, पण मृत्यू मात्र निश्चितच आहे. तो कोण्याही दिवशी येऊ शकते. शेवटचा क्षण कोणता असेल ते माहीत नाही. तर खूपच दिवस झाला व्हिडिओमध्ये खूप गॅप पडत आहे. पहिल्यासारखं काही माझ्या जीवनात काय चाललंय काय नाही तुम्हाला दाखवता येत नाहीये, कारण मी खूप मेंटली डिस्टर्ब आहे आणि पहिल्यासारखी मी रिलॅक्स नाहीये. रोडवरतीचा आवाज यायला गाडीचा. तर मी पहिल्यासारखी रिलॅक्स नसल्यामुळं मला व्हिडिओ काढता येत नाहीत, कारण एन्झायटी म्हणजे खूप बेकार बिमारी आहे. बिमारी म्हणजे हातात मुंग्या येणे, छाती धडधड होणे, बोलता नाही येणे. आता सध्या दम भरतोय, पण बाळूमामाच्या कृपा आशीर्वादाने हलू नको जस्ट. तर बाळूमामाच्या कृपा आशीर्वादाने मी आता जरापैकी म्हणजे बरी झाले. 90% बरी आहे, 10% बरी नाही. आज डॉक्टरकडे जायचंच होतं मला. 15 दिवसाला जायचं आहे आणि जे ते मानसिक डिप्रेशनच्या गोळ्या आहेत ते कायमस्वरूपी ठेवायच्या. चला, माझ्या जीवनामध्ये काय अडचणी आल्या त्याच्यामुळे झाले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा स्वभाव तापड असल्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जास्त ह्या म्हणजे हा त्रास ना ह्या म्हणजे जीवनातल्या घडामोडीपेक्षा सध्या आपल्या स्वभावामुळे सध्या असतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर असं लवकरच ह्याच्यातून सावरू अशी परमेश्वराकडे अपेक्षा करते. आणि आज आहे फादर्स डे, त्यामुळं म्हणलं चला एक छोटासा ब्लॉग बनवा तुमच्यासाठी आणि थोडीशी म्हणजे माझ्या बापाबद्दल तुम्हाला माहिती द्यावी असं मला कुठंतरी वाटलं. माझ्या आई बाबासोबत माझे खूप भांडण तंडण झालं, वादावाद झाले, खूप काही घडलं माझ्या आयुष्यामध्ये. ते मी तुम्हाला दाखवीत गेले. कसं असते, जोपर्यंत वय कमी असते तोपर्यंत माणसाला कळत नाही की आपण काय करायलो, काय नाही, काय चांगले काय वाईट आहे हे कळत नाही. पण जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं माणसाला पश्चाताप होतो की आपण इथं चुकलो तिथं चुकलो. तसंच हे माझ्या आयुष्यामध्ये झालेले. राग आणि भीकमाग, रागाच्या भरामध्ये मी व्हिडिओ टाकायचे, आता ते मी बंद केले. रिअलिटी म्हणजे रिअल आजही दाखवते मी, पण एवढं काही दाखवू असं वाटत नाही. स्वतःला पश्चाताप झाला आणि आता फक्त रील्स वगैरे छंद आहे म्हणून जोपासण्याचा प्रयत्न करते. आणि पहिल्यापेक्षा परमेश्वराच्या आशीर्वादाने माझं काही बरं आहे. तर माझा एक असा बाप आहे की मी तर म्हणते जगापेक्षा काहीतरी वेगळंच आहे. कारण लोकांच्या मुलींचे बाप काय म्हणतात, लग्न झालं मुलगी नांदायला गेली की लेक दिली त्या दिवशी मिली असं म्हणतात. पण माझा बाप तसा नव्हता. जर मुलीच्या घरी अत्याचार होत असेल, शारीरिक छळ होत असेल किंवा तिला हाणमार होत असेल, जात जुलूम आणि जीव जाणे इतकं तिच्या सासरी काय घडत असेल, तर लोकांचे आईबाप म्हणतात की दिली त्या दिवशी मेली, तिच्या घरी काही बेहुजा बघायला जात नाही. इकडं रडत बसतात, त्रास करून घेतात आणि शेवटी मरून गेल्यावर रडत येत आग्ने देऊन नाही का, रडून पडून शांत बसते, बाबा असं झालं ह्याव झालं त्याव झालं. पण माझा एक बाप करोडमध्ये एक होता. दुसऱ्याचे आई बाप म्हणतात की दुसऱ्याचा बाप म्हणतो की काय म्हणजे मुलगी ही आपल्या घरची इज्जत असते. गाववाले काय म्हणतील, भाऊकी काय म्हणेल, पाहुणेरावळे काय म्हणतील, मित्रमंडळी काय म्हणतील, आपली समाजामध्ये इमेज राहील का, ह्या उद्देशाने लोक म्हणजे लेकीला घरी आणत नाही. किती जरी त्रास झाला तरी ते सासरीच ठेवून देतात. हानमार झाली किंवा किती जरी तिचा छळ असला, आणि काही मुली त्यांची मजबुरी असते की ते आईकडे जाऊ शकत नाही, भाऊचाही त्रास देईल बाबा, मायबाप घरी नेत नाहीत आणि खरंच आई वडिलाच्या घरी कळ लागत नाही हे म्हणतात. ते सत्य परिस्थिती आहे. पण माझ्या आई वडिलांनी तसा विचार नाही केला. माझा कुत्र्यासारखा छळ केला. त्यांच्या डोळ्याने जेव्हा बघितलं तेव्हा मी जरी म्हणलं की मला इथं राहायचंय, तेव्हा माझा बाप म्हणला मला की माझी मुलगी जगली पाहिजे, माझी मुलगी मेली नाही पाहिजे. माझ्या मुलीला जगायचा अधिकार आहे. ह्या दुष्ट लोकांच्या हातातून माझी मुलगी मेली तर मी जन्म देऊन काय उपयोग आणि मी लहानाचं मोठं करून काय उपयोग, असा विचार करणारा माझा
लाखात एक बाप, मी त्याला आज कोटी कोटी सलाम करते. आणि माझा असा बाप जन्मोजन्मी मिळावा हीच माझ्या बाळूमामाच्या मी प्रार्थना करते. हॅपी फादर्स डे भाऊ. कारण असा बाप मला मिळाला म्हणजे मी खूप भाग्यवान आहे. बोट येईल कॅमेरामध्ये. तर असा बाप प्रत्येकाला मिळावा मी तर म्हणते. कारण माझ्यावर जेव्हा अत्याचार झाले, मला जेव्हा त्रास झाला, त्या टायमाला त्यांनी जगाचा न विचार करता माझ्या जीवाचा, माझा स्वतःचा विचार केला की मला जिंदगी जगता यावी. आणि मी आताही माझ्या भविष्यामध्ये नवऱ्यापासून विभक्त असतानाही स्वतः सगळ्या गोष्टी म्हणजे रील्स बनवणं, मला जसं आवडते तसं राहणं, म्हणजे सगळी मी माझ्या मनाची मनमानी करत आले आतापर्यंतही. आमच्यामध्ये वादविवाद होणं ह्या गोष्टीमुळं, आमच्या घरच्यांची साधी राहणीमान आहे. साधी राहणीमान असल्यामुळं स्टँडर्ड राहणीमान आमच्या घरातल्यांना आवडत नव्हतं किंवा हे रील्स बनवणं आवडत नव्हतं. मी म्हणजे मनाच्या विरुद्ध, त्यांच्या मनाच्या विरोधात जाऊन बाहेर पडले, जॉब केला, बऱ्याच गोष्टी केल्या. पण माझ्या आनंदासाठी त्यांनी सगळं काही सहन केलं. सगळं, ह्याला म्हणतात बाप. बाप असावा तर असा. तर मित्रांनो, खरंच, आणि ही सत्य परिस्थिती आहे, ही सगळी स्टोरी खरी आहे. जर एखाद्या लेकीला म्हणजे ज्या मुलीला, एखाद्या सासरी गेलेल्या मुलीला तिच्याच जर घरी छळ होत असेल तर खरंच लोक इज्जतीसाठी दुर्लक्ष करतात किंवा घरी सांभाळत नाही, काहीही उठवतात लोक काही. आणि एखादी मुलगी माहेरात राहिली तर तिला म्हणणार हा नवऱ्याला सोडून दिली, ते फालतूच असन, मग ते अशीच असन, मग ते तशीच असन, ते इथंच गेली, तिनं हेच घातलं, तिनं तेच घातलं. म्हणजे त्या मुलीला एक तर जिवंत मड असल्यासारखं जगावं लागतं. आणि त्याच्यापेक्षाही दुप्पट आई बापाच्या मनामध्ये दुःख असतं. आई बापाला टोचणे असतात, त्यांच्या जीवाला समाधानी नसती, समसम असती. पण माझे आई वडील, माझे 2 लेकरं असताना खंबीरपणे मला दारात ठेवून सांभाळलं आणि मला माझ्या आनंदासाठी सगळं काही सहन केलं. म्हणून मी माझ्या बापाला सलाम करते. मला असा बाप जन्मोजन्मी मिळावा. तुम्हाला काय वाटतंय, माझ्या हे 4 शब्दातून योग्य वाटते का नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हे फादर्स डेच्या निमित्तानं मी तुमच्यासाठी, तुमच्यापर्यंत हे सत्य परिस्थितीतले 2 शब्द पोहोचवायचा मी प्रयत्न करत आहे. ना की हे कुठलं बनावटी आहे, ना की कुठली मी वाचलेली स्टोरी आहे. जे माझ्या आयुष्यात घडले मी ते तुम्हाला सांगत आहे. तर खरंच मी पण तुम्हाला एक सांगते की जर कुणाच्याही मुलीला सासरी छळ होत असेल तर प्लीज छळ होऊ देऊ नका. कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला एक व्यक्ती गेली आयुष्यातून म्हणून रडत बसायचं नाही. कारण आयुष्य थांबलेलं नाहीये आणि एकाच व्यक्तीवर अवलंबून बसायचं नाही. तो जर समोरच्याला आपली गरजच नसेल आणि तिथं आपल्याला अत्याचार, आपला छळ होत असेल तर तिथून लांब जा, स्वतः जगा. तुम्ही दुसरा पण परत आयुष्यामध्ये निर्णय घेऊ शकता. मी एवढंच सांगेन. फक्त सासरी आजकाल तर तेवढं राहिलेलं नाहीये, पण माझ्या आयुष्यामध्ये झालं. आता माझं अर्ध आयुष्य आलं, मुलं मोठी झाली. अनुष्का 10-12 वर्षाची झाली, दादा 10 वर्षाचा झाला. 4-5 वर्षामध्ये ते बरोबरीचे होतील माझ्या. त्यामुळे आता माझं काही अनुभव, आता 2 पावसाळे तर खाल्ले म्हणायचं. जितका अनुभव तितकं बोलते मी. तर तुम्हाला सध्या सांगते, माझ्या पण पोटी एक मुलगी आहे. माझं जे झालं ते तिचं होऊन मी तर चांगले संस्कार देऊन, वळण लावून, शिक्षण देऊन, चांगली नोकरी वगैरे लावून लग्न करणार आहे. मी लेकरांसाठी जगले तर लेकरांचं चांगलं सध्या करणार आहे. पण तुम्ही सध्या जर मुलीला छळ होत असेल तर प्लीज तिथं फक्त इज्जती पायी नांदण्यापायी लावू नका. दुसरा सध्या निर्णय घेता येतो. कारण त्या व्यक्तीला जगण्याचा अधिकार असतो. धन्यवाद.